हे गाणं एक ऐतिहासिक गाणं आहे माझ्या आयुष्यामध्ये. MBBS झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न होता. एकतर मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरीला जायचं हे होतं, कारण घरची परिस्थिती गरिबीची होती. माझ्याबरोबरची इंजिनिअरिंगला गेलेली मुलं ते लवकर पटापट 2-3 वर्षामध्ये डिग्री घेऊन बाहेर पडायचे आणि कमवायला लागायचे. मग आई वडील माझे म्हणायचे, हे मामा म्हणायचे, हा काय करतोय नेमका, हा किती शिकतोय, हा लोकांची मुलं कमवायला लागली, पैसे कमवायला लागले आणि याचा काय पत्ता नाही आणखी. पण हे MBBS काय असतं, MS काय असतं याचा पत्ता गावच्या लोकांना नाही. मी अशा परिस्थितीतनं आलो की शिक्षणाचा गंध आमच्या कुटुंबात कोणालाच नव्हता. पहिला म्हणजे मामा माझा पहिला, 6वीपर्यंत शिक्षण झालं. मामाचाही पहिला नंबर होता शाळेमध्ये, परंतु या गावावरनं दुसऱ्या गावाला शाळा 6वीपर्यंतच्या नंतर शाळा नव्हती. आणि त्यावेळेस प्लेगची साथ आली आणि मामाना तो प्लेग झाला, गड्ड्याची बिमारी म्हणायची तेव्हा. आणि मग त्याची शाळा सुटली मामाची. मग आजोबांची इच्छा होती की आता ह्याला तरी आपण शिकूया. मला, मी आईला पीत होतो त्या दरम्यान गावाकडे घेऊन आले मला आजोळी माझ्या. आणि मग मी बालसंगोपन माझं भेटायला माझ्या आजोबांच्या गावी झालं. त्याच्यानंतर मग MBBS झाल्यानंतरची इंटर्नशिप करत असताना हा विचार डोक्यात होता, काय करायचं पुढे. आमची लव्ह स्टोरी चालू होती. संध्या राणी रसाळ इथं आहेत. मग काय करायचं मी विचारलं. स्त्रीरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनिकॉलॉजिस्ट, वेगवेगळे आय स्पेशालिस्ट, ENT सर्जन वगैरे वगैरे. तर संध्या राणी म्हणाल्या की बाबा हे, मी म्हटलं गायनिकॉलॉजीमध्ये मी काय तिथे काय करणार नाही, म्हटलं मी जवळ जाणार नाही आणि त्या गोंधळात मी अडकणार नाही. ऑर्थोपेडिक्सवाल्यांचे ते फ्रॅक्चरचे प्लास्टर काढलं की त्या संपूर्ण वॉर्डामध्ये 40-50 पेशंट असायचे. असा वास यायचा त्याचा. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या बायकांच्या वॉर्डमध्ये तर जावंच वाटायचं नाही, इतकं ते मेडिकल कॉलेजचा वॉर्ड ना तो, 50-60 पेशंट एका ठिकाणी. आणि मी कवी मनाचा माणूस, तर मला आता काय करायचं, माझ्यासाठी स्वच्छ ब्रांच कुठले आहे. तर संध्या राणींनी मला, आम्ही फोन करायचो त्यावेळेस मेडिकल कॉलेजच्या फोनवरनं फुकटात. त्याने मला फोन केला की साहेब तुम्ही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट व्हा, तुम्ही डोळ्यांचे सर्जन व्हा, तिथं काय स्वच्छ आहे, टापटीप आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आणि मग थोडंसं किंतु मनात निर्माण झालं की बघूया, विचार करूया आय स्पेशालिस्टविषयी. तेव्हा एक चित्रपट माझ्या पाहण्यात आला, राजेश खन्नाचा धनवान. तुम्ही पाहिला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही आवर्जून पहा. धनवान चित्रपट. पैसों से हर चीज खरीद सकते हैं, अशा प्रकारच्या तोऱ्यामध्ये वावरणारा कारखानदार राजेश खन्ना असतो. आणि त्याचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा आंधळा होतो तो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, डोळ्यावर पट्टी आहे, काही दिसत नाही आहे. बाहेर पक्षी ओरडत आहेत, सूर्याच्या किरणांचा स्पर्श अंगाला होतो आहे आणि वाटतं की आता सकाळ झाली. अशा प्रकारे तो गॅलरीत उभा असतो आणि रेडिओवर बातमी येते की सक्सेना, फेमस इंडस्ट्रियलिस्ट, त्यांना डोळ्यांची नेत्रदान करणाऱ्यांची गरज आहे, तेव्हा कोणीतरी समोरून यावं आणि त्यांना नेत्रदान करावं. तिच्या डिटेलमध्ये जात नाही, पण ती लव्ह स्टोरी आहे त्या राकेश रोशन आणि रीना रॉयची. मोठा क्लायमॅक्स आहे मध्ये. पण हा जेव्हा असा ठोकरत जात असतो जगामध्ये लोकांना, तेव्हा ते कारखान्याचे जे कामगार असतात ते त्याला सांगतात की साहब, कभी तो हमारी आँखों से दुनिया देखा करो, हमारी नजरों से दुनिया देखा करो. म्हणजे गरिबी काय असते ते तुम्ही कधीतरी पाहत जा. पण तो काय मान्य करायचा नाही. आणि एका ह्याच्यामध्ये त्याचा एन्काउंटर करतात त्या राकेश रोशनचा. राकेश रोशन मरतो त्याच्यामध्ये. त्याचे डोळे खूप सुंदर असतात, त्याची बायको त्याच्या डोळ्यांवर प्रेम करते. आणि मग ते नेत्रदान केलं जातं आणि मग ते डोळे राजेश खन्नाला बसवले जातात. आणि मग अशा प्रकारे त्याचं मतपरिवर्तन होतं त्या धनाढ्य माणसाचं, धनवान माणसाचं. आणि मग त्याचं मतपरिवर्तन झालं, जगाकडे पाहण्याची दृष्टी त्याची चेंज होते. अशा प्रकारचा हा चित्रपट मी पाहिला आणि मी ठरवलं की आपण आय स्पेशालिस्ट व्हायचं. मुंबईला आपल्या गडकरीला एकदा राजेश खन्ना आले होते प्रोग्रॅमला एका. मी त्यांना काव्यसंग्रह प्रेझेंट दिले आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं मी MS आय सर्जन आहे आणि मी ठाण्याला प्रॅक्टिस करतो आहे. मी त्यांना काव्यसंग्रह परत दिला आणि एक माझं आत्मचरित्र प्रकाशित होते, तेव्हा तुम्ही कार्यक्रमाला या. आणि ते हो म्हणाले, मी वाचणार म्हणाले, मराठीतनं बोलले माझ्याशी ते.
आणि नंतर आपला कॅन्सरची बिमारी झाली आणि राजेश खन्ना त्यात गेले. तर तो ऐतिहासिक चित्रपट धनवान, की ज्या डोळ्यांवरती प्रेम करते रीना रॉय राकेश रोशनच्या, त्या डोळ्यांवरचं हे गाणं आहे. आणि माझ्या लाईफमध्ये त्याचं महत्त्व का, तर मी ह्या गाण्यामुळे, ह्या चित्रपटामुळे डोळ्यांचा डॉक्टर झालो. राजेश खन्नाच्या नावाने आपण टाळ्या वाजूया. नंतर माझे खूप चांगले मित्र झाले राजेश खन्ना, पण फार दिवस टिकले नाहीत ते. ये आंखें देखकर कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं. तुम अपनी महकी महकी जुल्फ के पेचों को कम कर दो. तुम अपनी महकी महकी जुल्फ के पेचों को कम कर दो. मुसाफिर इनमें गिरकर अपना रास्ता भूल जाते हैं. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. क्या बात है. ये बाहें जब हमें अपनी पनाहों में बुलाती है. ये बाहें जब हमें अपनी पनाहों में बुलाती है. हमें अपनी कसम तुम्हारे नर्मो नाजुक होंठ जिसदम मुस्कुराते हैं. तुम्हारे नर्मो नाजुक होंठ जिसदम मुस्कुराते हैं. बहारें झेंपती है फूल खिलना भूल जाते हैं. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. तुमसे कहने की तमन्ना दिल में रखते हैं. बहुत कुछ तुमसे कहने की तमन्ना दिल में रखते हैं. मगर जब सामने आते हैं कहना भूल जाते हैं. मोहब्बत में जुबान चुप हो तो आंखें बात करती है.
मोहब्बत में जुबान चुप हो तो आंखें बात करती है, वो कह देती है सब बातें जो कहना भूल जाते हैं। ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं, ये आंखें देख कर हम सारी दुनिया